नमस्कार मंडळी, मी मुख्याध्यापिका श्रीमती पवार संजीवनी दत्तात्रय, भाई किशनराव देशमुख, माध्यमिक विद्यालय चाकूर. पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आज आपण ज्या नवीन मुद्द्याविषयी माहिती पाहणार आहोत त्याचे नाव आहे आत्मनिर्भरता. आत्मनिर्भरता म्हणजे काय आणि जीवनामध्ये आत्मनिर्भरता का आवश्यक आहे? पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भरतेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे हे आपण आज पाहणार आहोत. आत्मनिर्भरता म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून न राहता प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतः मार्ग शोधणे. मग ते आर्थिकदृष्ट्या असेल, अभ्यासाच्या बाबतीत असेल, आयुष्याच्या बाबतीत वेगवेगळ्या निर्णय घेण्याच्या बाबतीत असेल, या सर्व बाबतीमध्ये विद्यार्थ्याने कोणावरही अवलंबून न राहता मार्ग शोधणे म्हणजे आत्मनिर्भरता होय. तर या आत्मनिर्भरतेविषयी विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच आपण तयार केलं पाहिजे. कारण आजही आपण पाहतो की काही घरामध्ये विद्यार्थी सकाळी लवकर उठत नाही, त्याचबरोबर स्वतःचे वर्गपाठ गृहपाठ पूर्ण करण्यासाठी वारंवार सूचना त्यांना द्याव्या लागतात. एवढंच नाही तर पालकांना फोन करून सांगावं लागतं, तेव्हा विद्यार्थी त्या कामासाठी तयार होत असतो. काही विद्यार्थी तर स्वतःची कामे स्वतः न करता दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा ठेवतात. उदाहरणार्थ, आईवडिलांनी गृहपाठ लिहावा, आईवडिलांनी उत्तरे शोधून द्यावीत, ट्युशनच्या सरांनी मदत करावी. तर या ज्या अपेक्षा विद्यार्थ्यांच्या असतात त्याचा अर्थ विद्यार्थ्याच्या अंगी आत्मनिर्भरतेचा अभाव आहे. आत्मनिर्भरता म्हणजे स्वतःची कामे स्वतः करणे कोणाच्याही मदतीशिवाय. तर हा जर गुण विद्यार्थ्यांनी अंगी स्वीकारला तर कठीण परिस्थितीमध्ये सहज विद्यार्थी मार्ग काढू शकतात. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आत्मनिर्भरता मुलाचं आयुष्य घडवते. आत्मनिर्भरतेमुळे मुलं जबाबदार बनतात, मुलांमध्ये निर्णय क्षमता निर्माण होते, मुलं सक्षम बनतात. एवढंच नाही तर मुलांच्या अंगी आत्मविश्वास वाढतो आणि कोणतीही समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या अंगी स्वतः ती क्षमता आणि कौशल्य निर्माण होतं. याचबरोबर विद्यार्थ्यांना जीवन जगत असताना समाजामध्ये मान सन्मान सुद्धा मिळतो. कारण जे विद्यार्थी आत्मनिर्भर आहेत असे विद्यार्थी कठीणातल्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा मार्ग काढून जीवनामध्ये यशस्वी होतात. आपण असे कितीतरी विद्यार्थी पाहिलेत की ज्यांच्या घरी कसल्याही प्रकारची भौतिक सुविधा नसताना, घरामध्ये लाईट नसताना सुद्धा विद्यार्थी दारामध्ये बसून अभ्यास करून 100% गुण प्राप्त करत आहेत. तर हे कौशल्य त्यांच्या अंगी कसं प्राप्त होतं? कारण त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होती. जबाबदारीची जाणीव असल्यामुळं आपण जीवनामध्ये काय केलं पाहिजे आणि कोणता मार्ग स्वीकारला पाहिजे यांचा अनुभव त्यांना आलेला असतो. पालकांची मेहनत, पालकांचे दिवसरात्र काबाड कष्ट हे त्यांनी आपल्या डोळ्याने पाहिलेले असतात. यासाठी मंडळी, मुलांना सक्षम बनवण्यासाठी, मुलांना जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी आपणही त्यांची स्वतःची कामे त्यांना करायला प्रेरित करा. सकाळी लवकर उठणे, अभ्यासाच्या वह्या पूर्ण करणे, अलाराम लावणे, छोटी घरातली स्वतःची कामे स्वतः करणे, हे जर केलं तर मुलं आत्मनिर्भर नक्कीच बनतील. नेहमी पालक येऊन या ठिकाणी तक्रार करत असतात की आमचा मुलगा सकाळी लवकर उठत नाही, अलाराम जरी लावला तरी बंद करतो आणि परत झोपतो. तर असे जे वृत्ती मुलांमध्ये निर्माण होतात, हळूहळू त्या सवयी बनतात. पण ती सवय सोडून मुलाला आत्मनिर्भर जर बनवायचं असेल तर त्यांना परिस्थितीची जाणीव करून द्यावी लागते. स्वतःची कामे स्वतः करायला शिकवावं लागतं, जेणेकरून ही मुलं स्वावलंबी बनतील. तर मंडळी, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.